प्रेमाचे रंग आले बरुनी भाग 23. ऋतू फक्त 5 मिनिट थांब. शावर घेतो आणि कॉफी मी बनवतो आज. तू बस जरा. त्याने बॅग ठेवली आणि बाथरूमकडे गेला. ती हॉलमध्येच बसून होती. आतून कडी सरकवल्याचा आवाज आला. पाठोपाठ त्याने आवाज दिला, ऋतू, तेवढा लॅपटॉप चार्जिंगला लाव ना ग. ओके. त्याची बॅग समोरच टेबलावर होती. तिने चार्जर लॅपटॉप काढला. तो काढताना अनावधानाने त्याची डायरी खाली पडली. तिने ती उचलली. ज्या पानावर ती डायरी उघडली होती तिथे सुंदर चारोळी होती. तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल पसरलं. उत्सुकता म्हणून तिला ज्या दिवशी त्याने पहिल्यांदा पाहिले, तो जॉबचा पहिला दिवस. त्याने गोव्याला सांगितल्याप्रमाणे कॅफेन्यू शब्द त्याच्या फिलिंग्स वाचावा असं तिला उगाच वाटलं. हे चुकीचे आहे. मेंदू बजावत असतानाही फक्त तो दिवस. म्हणून तिने धडधडत्या मनाने पानं जर्जरीत पलटवली. तर त्या तारखेवर आली. तिचे डोळे त्या पानावरून फिरले आणि तिने डायरी बंद केली. बॅगमध्ये टाकली. लॅपटॉप चार्जिंगला लावला. दीर्घ श्वास घेत ती स्वतःला शांत करू पाहत होती. तो तयार झाला. ओले झालेले केस टॉवेलने पुसत तो किचनमध्ये गेला. ती सोफ्याला मागे डोकं टेकून आणि डोळे मिटून बसली होती. जरा वेळाने कॉफी घेऊन तो हॉलमध्ये आला. हळूच शेजारी तिच्या बसला. तिचे डोळे बंद होते. पापण्यांच्या कणा किंचित ओलावल्या होत्या. पापण्यांवरची लायनरची रेष तुटक झाली होती. तिचे केस त्याने हलकेच सावरले. तिने डोळे उघडले. त्याने हळूवार हसत तिचा हात हातात घेऊन तिच्या बोटांवर ओठ टेकवले. ओले केस, गालावरचे खोल डिंपल आणि डायरीच्या पेजवर असणारं प्रश्नचिन्ह. कुठला वेद आहे हा खरा? तिला कळायला मार्गच सुचत नव्हता. ती प्रश्न डोळ्यात घेऊन त्याच्याकडे बघत होती. एका हाताने तिला हळुवारपणे जवळ ओढत तिच्या मानेवर ओठ टेकवले. वेद, बी हॅव. तिने त्याला बाजूला केलं. तिच्या असं झिडकारणं त्याला अपेक्षितच नव्हतं. त्याच्या फक्त जवळ असल्याने येणारी तिच्या गालांवरची लाली कुठेही दिसत नव्हती. तो गोंधळला. ऋतुजा, काय विषय आहे राव? काही सांगशील तर कळेल ना. काय झालंय तुला? वेद, शांत हो प्लीज. मला बोलायचंय म्हणून आपण भेटलोय ना. तुला सांगितलेलं आठवतंय ना? ती सुद्धा वैतागात म्हणाली. मी बघतोय ऋतू, तुझ्याजवळ यायचा प्रयत्न करतो तेव्हाच तू अनकम्फर्टेबल होते. याआधी तुला माझ्याजवळ यावंसं वाटायचं, पण आता का नाही? ओके, ठीक आहे. तुला बोलायचं आहे ना? बोल, ऐकतोय मी. जे प्रश्न तुझ्या मनात साचलेले असतील ते तू मला विचार. मी फक्त ऐकतोय आज. तो चिडत होता. कॉफीचा मग हातात घेत तो जरा बाजूला सरकत मागे टेकून बसला. तिने पर्समधून कागद काढले आणि त्याच्यासमोर ठेवले. वेद, मितवा काय आहे? आणि अजून एक, मला पहिल्यांदा पाहिल्यावर कॅफिनू शब्द तुझ्या मनात आला आणि तू ते डायरीत लिहिलेलं असं म्हटलं होतास. पण तसं तर काहीच नव्हतं. उलट त्यात लिहिलेलं होतं, माझ्या कथेची हिरोईन निशांची सोनाली होऊ शकेल का? ही ओव्हर स्मार्ट ऋतुजा मोहिते. इज शी परफेक्ट फॉर मितवा? खाली एक मोठं प्रश्नचिन्ह. वेद, मला माहिती आहे मी चुकीची वागली आहे. सॉरी. पण आता लॅपटॉप काढताना चुकून तुझी डायरी खाली पडली. मला पहिल्या वरच्या फिलिंग्स तुझ्या शब्दात वाचायचा मोह आवरला नाही. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. खरं तर तिच्या तोंडून मितवा नाव ऐकताच तो चमकला. तिने हे विचारावं हे त्याला अगदीच अनपेक्षित होतं. तो जरा बिथरला. पण एक दीर्घ श्वास घेत शांत होत त्याने हाताला सावरलं आणि मग खाली ठेवला.
तिने ठेवलेले रफ पेजेस बघितले. थोडंसं उदासवानं हसून तो म्हणाला, बस एवढंच विचारायचं होतं का तुला? हे महत्त्वाचं बोलायचं होतं तुला ऋतू? यासाठी मला दूर करत होतीस? आणि डायरी वाचून सीन सिक्रेट करू नकोस ऋतू. तू समजतंय तसं नाही. नॉट अ बिग डील. आय कॅन एक्सप्लेन. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. नीट ऐक. मेराकी हे रायटिंगसाठी एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहे. कितीतरी भाषांमध्ये लिखाण प्रसिद्ध होतं तिथे. मेराकीचा अर्थच आहे स्वतःला वाहून देणे, आपल्यातलं काहीतरी काढून देणं. अशा जबरदस्त प्लॅटफॉर्मवर मी लिहितो. मी एक मेथड रायटर म्हणून एस्टॅब्लिश केलंय स्वतःला. मेराकीची टॅगलाईन आहे, लिव्हिनला विदा लोका. खरंच ही रायटिंगची दुनियाच क्रेझी आहे. अर्थात क्लायंट सेक्शनसारख्या बोर सेक्शनला काम करणाऱ्या तुला हे माहीत असणं अजिबात शक्य नाही. तुला माहिती आहे, कितीतरी लोकांचे स्वप्न असतं फक्त मेराकी मेंबर होण्याचं. अशा भन्नाट प्लॅटफॉर्मवर मी लिहितो आणि प्रचंड फॅनसुद्धा कमवले मी या प्लॅटफॉर्मवर. म्हणून माझं लिखाण इथल्या लोकांना फार आवडतं. इथल्या माझ्या कितीतरी मित्रांना शॉर्ट्स फिल्म, वेब सिरीजमध्ये लिखाण ऑफर झालं आहे. माझंही तेच एम आहे. हॉरर, थ्रिलर बरंच लिहून झालं. तसा कंटाळा यायला लागला. रोमॅन्टिक काहीतरी लिहावं असं वाटू लागलं. मग स्टोरी सुरू केली लिहायला. मितवा. त्याचे हे 2 कॅरेक्टर निशांत आणि सोनाली, म्हणजे माझी सोना. हँडसम तर मी आहेच, पण पहिल्यापासून अबोल होतो जरा आणि जास्त वेळ लिहिण्यात जात असल्याने कॉलेजात प्रेमाच्या भानगडीत कधीही पडलो नव्हतो. जॉब लागला आणि स्टोरी लिहायला सुरुवात केली, पण जिवंतपणा त्या स्टोरीमध्ये येत नव्हता. तुला माहिती आहे ना, मी माझ्या लिखाणाच्या बाबतीत प्रचंड फॅशनेट आहे. नव्हे ती माझी प्रायोरिटी आहे. मला सोनाली अनुभवायची होती. तिचं हसणं, दिसणं, लाजणं, जवळ येणं, तिचा राग, तिची काळजी, तिच्या सोबतचा एकांत, तिची जवळीक, सगळं सगळं अनुभवायचं होतं आणि मगच लिहायचं होतं. मेराकी स्टँडर्ड यू नो, पण ते काही केल्या शब्दात उतरतच नव्हतं. सगळे संवाद कोरडे पडत होते. निशब्द शब्दांचे व्यर्थ बुडबुडे वाटत होते. हॉरर, थ्रिलर सगळं हाय लेवलला इमॅजिन करून परफेक्ट लिहित होतो मी. पण इथं हारलो होतो रोमॅन्टिक स्टोरी लिहिण्यात. स्वतः प्रेमात पडल्याशिवाय त्याला अर्थ येणार नाही हे समजून चुकलं होतं मला. मग पहिल्या दिवशी तुला बघितलं आणि सोनाली रिअल असती तर तूच असती असं वाटून गेलं. पण तेव्हा तू जरा ओव्हर स्मार्ट वाटली म्हणून ते प्रश्नचिन्ह. इव्हेंटुअली आपण प्रेमात पडलो. तुझं दिसणं, हसणं, हे कॉफी कलरचे डोळे, हे रेशमी केस, कमाल फिगर, चुणचुणीत हुशार, प्रॉम्प्ट आणि विशेष म्हणजे नादान, बालिश, सहज इन्फ्लुएन्समध्ये येणारी अशीच हवी होती मला सोनाली. खोटं बोलणार नाही, रेवाचा सुद्धा ऑप्शन नव्हता, पण जो एक्स फॅक्टर तुझ्यात होता, जी कशिश तुला मिळवण्यात होती, त्याची सर कुठल्याच गोष्टीला नाही. तू आरुषकडे आकर्षित तर होत नाही या विचाराने जरा भीती वाटली होती मला. पण माझं प्रेम तुला समजायला लागलं आणि आपली लव्ह स्टोरी सुरू झाली. प्रत्यक्षात ही आणि लिखण्यात ही पण ऋतू लक्षात घे. त्या प्रेमाला सगळ्या इमोशन खऱ्या होत्या. बंदेवाडीला झालेली आपली जवळीक प्रामाणिक होती. फक्त लिहिताना मी ते फिजिकल लिहिलं, कारण तिथला वाचक वर्ग ब्रॉड माइंडेड आहे.
आपली स्टोरी ही माझ्या पद्धतीने लिहून काढायला लागलो, कारण आता मला त्या इमोशन, ती तरतरला, ते आठवणीत वेडवणं सगळं सगळं एकदम जिवंत सरसरशीतपणे लिहिता येत होतं. मनासारखं जमत होतं. आपली स्टोरी म्हणजेच मितवा बनून कागदावर प्रत्यक्ष उतरायला लागली. बऱ्याच वेळा मी वावत जायचो. गोष्टीत आहे की सत्यात हेच विसरून जायचो. अगदी फिग्युरेटिव्ह बोलायचो, पण ते तुला छान वाटायचं. ते निशांचे डायलॉग तुला आठवायचे. तुझा प्रतिसाद टिपून घ्यायला माझ्यातला लेखक किती पजेसिव्ह होता तुला सांगू शकत नाही मी आता. आणि आपली कथा अजून सुंदर आकार घ्यायची. माझ्याकडून आय लव्ह यू ऐकण्यासाठी तू किती आतुर होती कळत होतं मला. पण तुझ्याकडून ते पहिल्यांदा आय लव्ह यू ऐकायचा हा एवढाच माझा अट्टाहास होता. पण तिथे तू टिपिकली प्रेयसी झाली. खाणं पिणं सोडलं. तुला त्या रात्री भेटायची अनिवार्य ओढ लागली. राहावलं नाही गेलं तुझं. मनात पहिला विचार आला की तुझी मला पाहिल्यावर किती गोड रिॲक्शन असेल. या भेटीने ती कथा सुंदर वळणावर जाईल. मी तुझ्या त्या भेटीसाठी तसाच निघून आलो. मग मात्र मला तुला प्रपोज करण्याशिवाय मार्ग उरला नाही. कारण तू खूप दुखावली जात होतीस. तुझे पेशन्स संपले तर वेद आणि निशांत दोघांची गोष्ट विस्कटेल म्हणून मी माझ्या ह्या प्रिन्सेसला वाढदिवसाला प्रपोज करायला सुंदर प्लॅन गोव्याला बनवला. तुला रेवा आणि जयचा राग यायचाच. त्यांना तुझा राग यायचा कळत होतं. पण मला एकाच वेळी जयची आणि माझी मैत्री, जय आणि रेवाची मैत्री, रेवाचं माझ्यावर एकतर्फी प्रेम, तुम्हा दोघांचं माझ्यासाठी पजेसिव्ह होणं, सगळं अनुभवायला मिळत होतं. आणि अशा प्रकारे मी ते स्टोरीमधून मला ते लिहिता येत होतं. म्हणून त्यांनाही अंतर दिलं नाही मी. रीमाताईच्या प्रकरणानंतर तू जरा जास्त सेंटी झाली, जास्तच पजेसिव्ह झाली आणि अग्रेसिव्हही वाटली, जे माझ्यासाठी नवीन होतं. आता तुला प्रपोज करून ही स्टोरी मला वेगळ्या टर्नवर न्यायची होती. पण जयच्या एका चुकीमुळे भलतंच झालं. मग वाटलं तू चिडणार, प्रपोजच्या अगोदरच ब्रेकअपची भाषा करणार. पण तू अनपेक्षितपणे समजूतदारपणा दाखवून ब्रेकअपची मला इतकी चिंता वाटलीच नव्हती. इट वॉज ओके फॉर मी. मी तुला लगेच म्हणवून घेतलं असतं. इतके आपण एकमेकांचे झालो होतो. पण तू वेगळा स्टँड घेतला. एंगेजमेंट किंवा त्या दोघांना गुड बाय. मी गोंधळात पडलो. मी दोघं गोष्टींसाठी तेव्हा तयार नव्हतो. विचारही केला नव्हता. आणि मुख्य म्हणजे आपली स्टोरी भरकटली असती, जे मला मान्य नव्हते. पण आपल्या भांडणात त्या जय रेवा प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आणि तू एकटी निघून गेलीस. तू निघून गेल्यावर मात्र मला जाणीव झाली की इतक्या लोकांमध्ये पण मी एकटा आहे. पूर्ण स्टोरी वाचून काढली आणि मला जाणवलं की आपलं जरा चुकतंय तुझ्यापेक्षा. मितवावर जास्त प्रेम करतोय आणि त्यामुळे सगळं कन्फ्युजन वाढतंय. मग जाणवलं की मी निशांत नाहीये, मी वेद आहे. निशांत माझे आयुष्य नाही हरवू शकत. त्या दिवशी अगोदरची एक स्टोरी मिराकीने 4 भाषांमध्ये ट्रान्सलेट केल्याचा कॉंग्रॅच्युलेशनचा मेल मला आला. पण त्यानेही मला विशेष आनंद झाला नाही. कारण आपल्या दोघांमधले क्षण न क्षण डोळ्यासमोर येत राहिले. तुला फोन केल्यानंतर मी सहन होत नाही तरी वीडच्या नशेत राहिलो. राग येत होता स्वतःचा.
तुझं ते वॉटरफॉल जवळ माझ्याजवळ असणं, तुझ्या डोळ्यांवर पहिल्यांदा टोकवलेले ओठ, त्यावर तुझं निरागस लाजणं, तुझ्या रूमवर आलो तेव्हा रडून माझ्या मिठीत येणं, हे लिहिण्याच्या पार पलीकडे होतं. हे कळून चुकलं मला. शेवटी विचार केला, बास यार, एक स्टोरी प्रेमापेक्षा मोठी नाही होऊ शकत. आपला तो हॉरर जॉनरच बरा. मला फक्त माझी ऋतू हवी आहे. एंगेजमेंट तर एंगेजमेंट, यांना गुड बाय तर गुड बाय, काही चालेल, पण ऋतू पाहिजे. खूप काही शिकवलं त्या कथेने मला. पण एक जाणवलं की स्टोरी आणि रिअल लाईफ खूप वेगळं प्रकरण असतं. आपण नाही कुणाच्या प्रेमाच्या आयुष्याची पथकथा आपल्या पेनाच्या ताकदीने बदलू शकते. तुझ्या प्रेमापुढे माझं लिखाणाचं ऑब्सेशन हरलं. मी तुला म्हटलं होतं ना, प्रेम आपलं प्रतिरूप शोधत असतं. तोपर्यंत आपलं कुणीही मिळत नाही. तोपर्यंत त्याचा प्रवास हा प्रेमात चालू राहतो. माझा प्रवास तू सोडून गेली त्या दिवशी सुरू होऊन परत तुझ्याजवळ येऊन खऱ्या अर्थाने संपला. आणि मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडलो. प्रेम समजायला लागलो. मला लवकरात लवकर तुझ्याकडे परत यायचं होतं. जे काही झालं ते फक्त मला माहीत होतं. तू तर ऑलरेडी माझ्या प्रेमात होती. फक्त मी नव्याने सुरुवात करायचं ठरवलं. आणि हा मी नवा वेद आहे. तुझा वेद. बस आता पुन्हा असं प्रायोगिक लिहायचा अट्टाहास करणार नाही. वचन देतो तुला. आपल्यात काहीच बदललेलं नाहीये ऋतू. माझं तेव्हाही तुझ्यावर प्रेम होतं आणि आताही आहे. आणि कायम राहील तुझ्यावर प्रेम माझं. आपल्या प्रेमातला क्षण आणि क्षण खरा होतो. त्यात खोटं नव्हती, नाटक नव्हतं. चूक फक्त तो लिहून काढायचा. त्यानुसार तुझ्या भावना टिपायच्या. अट्टहास करण्यात होती. ऋतू, विल जस्ट फॉरगॉट एव्हरीथिंग. आपण नव्याने सुरुवात करूया. निशांचं प्रेम वेदला पूर्णपणे खऱ्या-खुऱ्या अर्थाने समजलं. त्यामध्ये फक्त ती रात्र आणि तुझ्या वाढदिवसाचा दिवस एवढाच वेळ गेलाय. मितवा माझ्यासाठी तिथेच संपली. ऋतू, लक्षात ठेव, आता पुढे फक्त आपल्या प्रेमाची गोष्ट. तो बोलायचं थांबला. मनावरचे ओझं उतरल्याने सुटल्यासारखं झालं. त्याने तिच्याकडे बघितलं. ती स्थितप्रज्ञ बसून होती. वेद जे बोलत होता ते अगदी मनापासून बोलतोय, खरं बोलतोय हे तिला पक्क ठाऊक होतं. पण त्यावर काय बोलावं, काय प्रतिक्रिया द्यावी? तिच्या मनातल्या विचारांच्या अस्ताव्यस्त तुकड्यांना एक चेहरा तर मिळाला होता, पण अगदी अनोळखी. आणि अजूनही तिच्यासाठी गुंता सुटला कुठे होता? एका गाठीची उकल फक्त झाली होती. वेद मितवा तिथे संपली नाही, सुरू झाली. ती उदासपणे म्हणाली. म्हणजे? तो आश्चर्याने म्हणाला. मित्र हो, कथा आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.